आज आपण अहिल्यानगर दौंड या रस्त्यावरती आहोत आणि या ठिकाणी आता आपल्याला एक अपंग हे अपंगाचं चिन्ह आहे. त्या तरुणाची धडपड आपल्या प्रपंचासाठी व त्याची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत. नाव सांगा. माझं नाव जितेंद्र दिलीप काळे, राजा जिल्हा श्रीगोंदा. आपला समाज कोणता? पारधी समाज. हे आदिवासी पारधी समाजातील आहे ते. आणि आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो पारधी समाजावरती काही न करताही बऱ्याच ठिकाणी जुन्या काळापासून गुन्हेगाराचे शिक्के मारण्यात आलेले आहेत. परंतु या मात्र तरुणाने आज याची अपंग असतानाची ही जी धडपड आहे, यांनी सध्या उन्हाळ्याचा सीझन हे समोर ठेवून सध्या याने थंड कुल्फी अथवा जे काय आईस्क्रीम कारीगर असेल हा विक्रीचा व्यवसाय सुरू केलेला आहे. ते आपण माहिती घेणार आहोत. त्यामध्ये काय आहे? बर्फ गोळा. बरं, म्हणजे बर्फापासून आपण गोळा बनवून विकतो. बरं, यातून आपल्याला दैनंदिन दिवसाला किती रुपये मिळतात? एवढे नाही निघत, 200-300 रुपये निघाले आपले. म्हणजे खर्च जाऊन. मग आपण हा लग्नाच्या ठिकाणी करता का बाजारच्या ठिकाणी? लग्न ठिकाणी पुढं मग वाडी वस्ती वाडी वस्ती फिरून. दिवसाचा पेट्रोलचा खर्च किती येतो आपल्याला? 200-250 रुपये निघाले. हे पहा, ह्या आदिवासी तरुणाची ही धडपड. आणि याला महाराष्ट्र शासनाच्या योजना मिळतात का हे विचारू. आपल्याला अपंगाच्या कोणत्या योजना मिळतात का? किती चालू आहे महिन्याला? आता 2,500 रुपये झाले. 2,500. बरं, ग्रामपंचायतचे काय 5% असतं ते? काय नाही, 5% नाही मिळत. नाही. आपल्या ग्रामपंचायतमध्ये आपण नोंदणी केली असेल ना? नोंदणी केलेली जवळजवळ 15 वर्ष झाली. तर 15 वर्षात काहीच नाही मिळाले. काहीच नाही. हे पहा, आदिवासींची ही फरकट आणि आदिवासींसाठी सरकार देत असतानाही यांना मिळत नाही आहे. म्हणजे पहा, यांना आजही वंचित ठेवण्यात येतं असं निदर्शनास येतं. तरी आपण श्रीगोंदा तहसील कार्यालयात गेल्यानंतर तुमच्या काही योजना आहेत त्या विचारा. आणि पंचायत समितीमध्ये BDOंकडे जा, गट विकास अधिकारी. मी आपल्याला नंबर देतो. आपल्या सरपंचाकडे जा, ग्रामसेवककडे जा. तुम्ही पुन्हा विनंती अर्ज द्या. अपंगाचे काय कागदपत्र राहिले असतील ती द्या. तुम्हाला योजना मिळण्यासाठी मी तुमच्यासोबत आहे, मिळवून देणार. मी जरी बाजूला असेल तर तुमचं फोनवरती मी काम करून नक्की देईल. का तर पारधी हा माझा एकदम मी जीवाचा मित्र समजतो. का तर हे लोक खूप इमानदार असतात आणि आई जगदंबेला मानणारे असतात. हे आई जगदंबेसाठी काहीही करायला तयार होतात आणि इमानदारीने जगणारा हा समाज आहे. यांची खूप श्रद्धा ही देवीवरती असते. त्यामुळे देवी भक्त आहेत ते आणि शिवभक्तही आहेत. यांच्यामुळंच आज महाशिवरात्री ही आहे. तरी अशा समाजातील तरुण हे जर योजना